कुणालजी पाटील सरपंच पागोटे, एक दमदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असं कुणालजी पाटील यांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर आदरणीय आमचे जसकर ग्रामपंचायतचे सदस्य हेमंतजी ठाकूर साहेब यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करीन आमच्या आयोजकांना आपल्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. काँग्रेस चषक 2026 मध्ये त्यांचं शुभ आगमन आणि त्याचबरोबर पाहिलं गेलं तर काँग्रेस पक्षासाठी एक निष्ठ राहणारे मात्र हे व्यक्तिमत्व सातत्याने पाहिलं गेलं तर आणि महेंद्र शेठ गरज साहेबांचे निकटवर्तीय व सातत्याने ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे, अगदी निखल असं हे नेतृत्व सातत्याने आपण पाहिलं गेलं तर टीम गाव जसकर गावासाठी मात्र राहिले गेले. जसकर ग्रामपंचायतचे जे सदस्य हेमंतजी ठाकूर साहेब यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. मायचुबदा शॉल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक हा पुष्पगुच्छ इथे मात्र दिला जातोय. शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आदरणीय ग्रुप ग्रामपंचायत जसकारचे सदस्य हेमंतजी ठाकूर साहेब यांचा शुभ सन्मान घेतला जातो. त्याच्यानंतर आमचे जसकारचे आदरणीय निलेजी तांडे यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करीन आदरणीय निलेजी तांडेल साहेबांना की आपण याचा आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. निलेजी तांडेल साहेबांना विनंती करीन की या आपलाही आदर सत्कार सन्मान काँग्रेस चषक 2026 मध्ये इथे मात्र घेतला जातोय. आणि मी विनंती करीन युवराज पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. निलेजी तांडेल जसकारचे आमचे आदरणीय त्यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. त्यानंतर आदरणीय रत्नाकर पाटील साहेबांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन आमचे रत्नाकरजी पाटील, मोहनजी भोईर आणि विशालजी मडवी या तिन्ही मान्यवरांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन आदरणीय रत्नाकर पाटील साहेबांना की या आपला शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आदरणीय रत्नाकर पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. अगदीच मॅचकडे आपण लगेच जाणार आहोत. मोहनजी भोईर आणि त्यानंतर विशालजी मडवी साहेबांचाही शुभ सन्मान घेतला जाईल. रत्नाकर पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र होताना पाहायला मिळते. त्यानंतर माजी उपसरपंच आदरणीय रवींद्र सदानंद पाटील यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आदरणीय रवींद्र पाटील साहेबांना विनंती करेन की आपण यायचं आहे, आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आज भरपूर सारे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. हे प्रेम सातत्याने राहिले गेलेलं आहे कुंडी गावावरती आणि हे सगळे मान्यवर मात्र उपस्थित झालेले आहेत. आदरणीय माजी उपसरपंच रवींद्र सदानंद पाटील साहेब यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. मी विनंती करेन अगदी माय चुबदा शॉल आणि त्याचबरोबर सर नक्कीच जर रवींद्र पाटील बद्दल जर बोलायचं झालं तर स्थायिक आहेत नवगरचे, परंतु जीव कुंडेगाववर असतं. कारण जरी जन्म नवगरमध्ये झाला असला ना तरी कुंडेगाववर ज्यांचं प्रेम अतूट, मग क्रिकेटच्या मॅच असो किंवा काही कार्यक्रम असो, कुठलाही धार्मिक सामाजिक कार्यक्रम असो, या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी ज्यांची सातत्याने उपस्थिती लाभते असा प्रेमळ स्वभाव आपण पाहतोय रवींद्रजी पाटील. यानंतर आपण पाहतोय कुणालजी पाटील आणि प्रेरणा कुणाल पाटील या ठिकाणाहून कार्यस्थ होत आहेत. या वेळे या नक्कीच स्पर्धेनिमित्त ज्यांनी आपला अमूल्य वेळ दिला, या स्पर्धेला ज्यांची हजेरी लागलेली आहे त्यांचं मनापासून मनस्वी मनपूर्वक हार्दिक आभार आणि धन्यवाद. त्या दरम्यान स्वागत असेल या ठिकाणी मंचकावर पागोटे गावातील ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री प्रकाश नारायण भोईर यांचा सन्मान असेल. या ठिकाणी नक्कीच पागोटे गावाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, परंतु एक दमदार नेतृत्व आपण पाहतोय की ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय सामाजिक कार्य करणारे एक व्यक्तिमत्व प्रकाश नारायण भोईर यांचा सन्मान केला जातो. या ठिकाणी पागोटे गाव ग्रामविकास मंडळाचे माजी अध्यक्ष
स्वागत आणि सन्मान केला जाईल या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान होतोय माईची उदारशाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छाने स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन स्वागत केला जातोय यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊया आदरणीय श्री प्रकाश नारायण भुईर पागोडे गावचे ग्रामविकास मंडळाचे माजी अध्यक्ष एक दमदार व्यक्तिमत्व स्वागत केलं जाईल या ठिकाणी माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ स्पर्धेची एक गोड आठवण पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जाईल या ठिकाणी तो घे युवराज तो घे त्या दरम्यान स्वागत असेल या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेनिमित्त ज्यांची उपस्थिती लाभलेली असे पागोडे गावचे दमदार व्यक्तिमत्व विनोद काना पाटील शेतकरी कामगार पक्षाचे गाव चिटणीस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं उद्योगपती म्हणून पाहिलं जातं असे आमचे विनोदजी काना पाटील आमचे स्नेही मित्र आहेत सातत्याने आपण पाहतोय पागोडे गावाचे एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून विनोदजी पाटील यांचा सन्मान केला जाईल या ठिकाणी स्वागत असेल सन्मान असेल विनोदजी पाटील यांचा सन्मान केला जातोय इथं काँग्रेस कमिटीच्या वतीने माईची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ स्पर्धेची एक गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जाईल विनोदजी पाटील यांचं या स्पर्धेनिमित्त त्यांनी मैदानासाठी नक्कीच जेसीपी या स्पर्धेच्या माध्यमातून या मैदानासाठी ज्यांच्या माध्यमातून जेसीपी देण्यात आली आणि या मैदानाचं चांगलं मेंटेन करण्यात आलं असं विनोदजी पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय तर नक्कीच जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे पाहतोय आपण सामना एका बाजूला आहे पांजे संघ आणि गोवटणे हे दोन संघांमध्ये हा सामना रंगतोय पांजे संघाने फलंदाजी करताना मात्र एक फलंदाज गार्ड झालाय तो म्हणजे वैभव सारखा मोठा मासा गळाला लागलाय आतिश मात्रे पहिल्या षटकात 9 धावा दिल्यात 9 धावा देऊन एक सफलता प्राप्त केली त्याच दरम्यान आपण पाहतोय विशालजी मडवी यांचा सन्मान आपण करायचा आहे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांमध्ये आपण पाहतोय नक्कीच दिल दोस्ती दुनियादारी एक मैत्रीचं नातं जोडणारं एक मित्र म्हणजे आमचे विशालजी मडवी आणि श्री गणेश हनुमान कुंडेगाव क्रिकेट क्लबचे माजी खेळाडू 40+ खेळाडू विशालजी मडवी यांचा सन्मान होईल या ठिकाणी काँग्रेस कमिटी कुंडेगावच्या वतीने यथोचित मान सन्मान केला जातोय या ठिकाणी विशालजी मडवे यांचा माईची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ स्पर्धेचे गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन विशालजी मडवे यांचा सन्मान केला जातोय थँक्यू व्हेरी मच जाऊया मैदानाकडे हा सामना पाहूया काय घडतंय काय बिघडतंय पांजा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय की काय असं वाटावं लागलंय कारण या ठिकाणी पाहिलं आपण नाणेफेकी जिंकून गोवटणे संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं फलंदाजीसाठी आमंत्रित केलं पांजे संघाला आणि पांजे संघ मात्र फलंदाजी करताना 2 खेळाडू बाद धावा संख्या धावफलकावर जर पाहिली तर 9 धावा धावफलकावर आहेत परेश वर्तक दुसरा गोलंदाज आपण पाहतोय प्रेषित वर्तक दुसरा गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी गोवटणे संघाचा मात्र आणि इथं मात्र थोडंसं अडचणमध्ये सापडलाय पांजे संघ करावा लागेल संघर्ष केल्याशिवाय इथं यश प्राप्त होणार नाही या खेळाडूला पाहूया नवीन आलेला खेळाडू आपण पाहतोय या ठिकाणी आदिनाथ येतोय मैदानामध्ये दाखल होतोय आताचा चेंडू पॉइंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न झेल होती झेल म्हटलं निसटली आहे झेल इथून धरणीला दान केली आहे एक जीवदान मिळालाय आणि या जीवदानाचा फायदा कितपत उचलेल हा खेळाडू हे पाहावं लागेल मात्र आल्या जीवदान मिळालाय आदिनाथला आदिनाथनी खातं खोललंय धावसंख्या दुहेरी अंकात 10 धावसंख्या धावफलकावर लागतोय मात्र प्रेषित गोलंदाजी ट्रॅकवर असेल पुन्हा एकदा आपल्या षटकातला तिसरा चेंडू हाताळण्यासाठी काँग्रेस चषक 2026 कुंडेगावच्या मैदानावर रजनी क्रिकेट स्पर्धेचं अतिशय दिमागदार आयोजन दिमागदार नियोजन आपण पाहतोय प्रेषित या वेळचा चेंडू शॉट होता पुल केला स्क्वेअर लाईनच्या दिशेने चेंडू येतोय 1 बाउन्स चौकार 4 धावा डीजे
क्या बात आहे, क्या बात आहे. आदिनाथ सांगतोय माझा नाद नाही करायचा, मी हाय पांजाचा. आणि पांजाचा मारलाय चौकार. पाहूया या 4 धाबेने धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली आहे. आणि नक्कीच आता मात्र धावसंख्येला येतोय आकार. आकार येतोय, उकार येतोय. अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. या ठिकाणी मात्र चेंडू अजूनपर्यंत मिळत नाहीये. जरा बघा. नक्कीच 2 फलंदाज बाद झाले होते, 10 धाबा झाल्या होत्या आणि हा चौकार आलाय. एक कॉन्फिडन्स भरलेला शॉट आपल्याला पाहायला मिळालाय आणि परेशानचा अगबड होतोय व्यासपीठावर. नक्कीच आदिनाथच्या बॅट मधून, साहिलच्या बॅट मधून आलाय हा चौकार आणि या 4 धाबा. बरोबर ना? साहिलच्या बॅट मधून आलाय हा चौकार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉट आहे, पुल केलाय अरे येतोय. पंचाचा इशारा येईल. नो बॉल तर आहेच आणि हा येतो फॅट 6. बाबा रामदेव पतंजली षटकार. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच डीजे. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळतोय आपल्याला साहिलच्या बॅट मधून. धाब संख्या फ्री हिट आहे, पाहावं लागेल. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 21 धावसंख्या धावफलकावर. फलंदाजाला मुभा आहे, कारण आहे फ्री हिट. पाहावं लागेल काय घडेल या चेंडूवर. आताचा चेंडू शॉट होता, पूल करायचा होता, टायमिंग प्रॉपर झाली नाही. ग्राउंड शॉट आलाय आणि एक धाव घेतली गेली आहे. धाव संख्या 22 वर जाऊन पोहोचते आहे. आणि नक्कीच या ठिकाणी पाहतोय आपण प्रेषित वर्तक हा गोलंदाजी करताना थोडासा मागणं ठरतोय. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव दिली आहे. तिसऱ्या चेंडूवर आला चौका. चौथा चेंडू टाकला तो आला नो आणि षटका. टोटल 7 धावा त्याच्यावर आणि ह्या चेंडूवर मात्र एक धाव. तर नक्कीच पुन्हा एकदा या बेलचा चेंडू ग्राउंड शॉट येतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव घेतली गेली आहे. दुसरी धावचं कॉल. फंबलिंग झाली आहेत. 2 क्षेत्ररक्षक फंबलिंग झाले, त्याचा पुरेपूर फायदा मात्र उचलला गेलाय आणि या 2 धाब्याने धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या तब्बल वाढती आहे. 24 धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. ऑन द स्ट्राईक आदिनाथ आहे, तर नॉन स्ट्राईकला साहिल आहे. पाहूया पुन्हा एकदा प्रेषितचा पुढचा चेंडू. यावेळचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मारलाय. डोक्याच्या वरून उचललेला चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतो. एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावचं कॉल. दुसरी धाव पूर्ण होते. पंचांचा इशारा येतोय पुन्हा एकदा नो बॉलचा. ओव्हर स्टेप केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून आणि इथं 2+1 अशा 3 धाबा मिळतात. या नक्कीच पांजे संघाला नक्कीच या बोनस धाबा दिल्या जात आहेत. ओव्हर स्टेपचा हा नो मिळालाय. पंच राजेंद्र गरज सांगतायत की तुझा हा दुसरा नो आहे आणि हा आणखी एक नो. यानंतर धावसंख्या तब्बल वधारती आहे. 27 धाबा धावफलकावर लागतायत. 27 धावसंख्या. षटक चालू आहे दुसरं. आता मात्र धावसंख्येला आकार येतोय, बुकार येतोय, कारण या ठिकाणी झुंज दिली जाते आहे. साहिलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय आणि दिनाजच्या बॅट मधून. तर नक्कीच प्रेषित वर्तक थोडासा प्रेशर मध्ये. यावेळचा चेंडू फटका फसलाय. पाहूया झेल असेल का. सेफ शॉट आहे. सेफ झोन मध्ये चेंडू पडतोय. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. या 2 धाबेने धावसंख्या पोहोचते 29 वर जाऊन पोहोचली आहे आणि या ठिकाणी षटक क्रमांक 2 इथं संपलाय. पंचांचा इशारा येतोय आणि या ठिकाणी 12 चेंडूंचा खेळ झालाय. 12 चेंडूंमध्ये 29 धाबा धावफलकावर लागतायत. तिथपर्यंत ऐकूया एक सुंदर संगीत.
धन्यवाद. नक्कीच आपण पाहतोय 2 षटकं झालेली आहेत आणि 2 षटकांमध्ये या ठिकाणी मात्र धावसंख्या धावफलकावर लागते ती मात्र इथं पाहतोय आपण 29 धावसंख्या धावफलकावर लागली आहे. 2 बाद 29. पांजा संघ मात्र चांगल्या सुस्थितीमध्ये आता म्हणावं लागेल. तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं पहिल्या षटकामध्ये अतिश म्हात्रे या गोलंदाजांनी 9 धावा दिल्या होत्या. तोच गोलंदाज यावेळेचा चेंडू लेग स्टंपला पाहतोय आपण. बॅटची केज घेतली आहे. पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या 1 ने वाढतीये. 30 धावसंख्या धावफलकावर लागतायत. नक्कीच अतिश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय आणि नक्कीच एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला होते कुंडेगावच्या या मैदानावरती या क्रीडा नगरीवरती. पहिल्यांदा इतिहासामध्ये घडलेलं रजनी क्रिकेटचं पहिलं आयोजन आपण पाहतोय काँग्रेसचं. यावेळचा चेंडू दांडी गोल फर्निचर डिस्पेस. तिसरा हादरा, तिसरा दणका, तिसरा मावळा बुरजावरून डासलतोय. पांजे संघाचा वाजव डीजे. नक्कीच जागा आपली, विमानतळ आपलाच आहे, नाव पण आपलाच असला पाहिजे. आणि नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. सहयोग भोईर मैदानामध्ये दाखल होतोय. रायझन स्टार बनून ओळखला जातो पांजे संघाचा खेळाडू. एक चाणक्य गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा सहयोग भोईर मैदानामध्ये दाखल होतोय. पाहूया धावसंख्या धावफलकावर जर पाहिली आपण तर या ठिकाणी 30 धावा धावफलकावर. तीस धावसंख्या धावफलकावर लागते. गोलंदाज अतिश म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. नवीन गेलेला फलंदाज डावकुरा हाताचा संयोग फलंदाजीसाठी सज्ज होत आहे. पुढचा चेंडू अतिश. यावेळचा चेंडू पाहिला, हेरला, फेस खोललाय, फक्त दिशा दिली आहे चेंडूला. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू खेळलाय आणि 1 धाव घेतली गेली आहे. 31 धावा धावफलकावर लागतायत. नक्कीच स्ट्राईक रोटेट केली या ठिकाणी. नक्कीच जर आपला चांगला खेळाडू जर स्ट्रच मध्ये आहे, त्या खेळाडू चांगली फलंदाजी करत असेल तर फक्त आपण स्ट्राईक रोटेट करून आपल्या खेळाडूला संधी देणं गरजेचं आहे आणि तेच काम केलं सहयोग यांनी. पाहूया अतिश गोलंदाजी ट्रॅकवर कुंडेगाव एंड कडून असेल. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पुढचा चेंडू. यावेळचा चेंडू बॉडीला आदलतोय. चेंडू बॉडीला आदललाय. चेंडू डॉट आहे, निर्धाब आहे, कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. चांगली कमबॅक करतोय मात्र इथं अतिश गोलंदाज आपल्या षटकामध्ये आतापर्यंत थोडंसं जकडून ठेवलंय. 4 चेंडू टाकलेत, 1 सफलता प्राप्त केली आहे. 2 फलंदाज गारद केले आहेत पांजे संघाचे. त्यामध्ये पाहूया मात्र एक चांगली गोलंदाजी पाहावी लागते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय कुंडेगाव एंड कडून अतिश म्हात्रे. यावेळचा चेंडू स्लॉक मध्ये आलाय, दिलाय भिडकावून, सीमारेषेच्या वरून येतोय बाबा रामदेव पतंजली. षटकार डीजे. क्या बात है, काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला आपण या फलंदाजाच्या बॅट मधून. अधिराजच्या बॅट मधून आलाय हा दमदार फटका. पूर्णपणे पॉवर जनरेट केली आहे आणि फटक्याला जोर दिलाय आणि आलाय हा दणदणीत षटकार. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर अतिश. यावेळचा चेंडू थोडासा चेंडू परिवर्तन केलं, थोडीशी स्पीड कमी केलंय आणि या ठिकाणी मात्र पाहतोय आपण हा चेंडू निर्धाव.
नक्कीच वेळ होत आहे. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा यथोचित मान सन्मान होतो आहे. नक्कीच आपण अविनाशजी पाटील एक कुंडेगावचे एक अभ्यास व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आमच्या अविनाशजी पाटील यांचा सन्मान केला जाईल या ठिकाणी. तर नक्कीच प्रीतमजी चोगले यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण अविनाशजी पाटील यांचा आपण सन्मान करायचा आहे या ठिकाणी. नक्कीच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले आमच्या अविनाशजी पाटील यांचा सन्मान केला जाईल. नक्कीच कुंडे गावातील प्रथम पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आमच्या अविनाशजी पाटील यांचा सन्मान केला जातोय. की उत्तम लेखक सुद्धा आहेत, नाट्य लेखक म्हणून त्यांचं पाहिलं जातं असे आमचे अविनाशजी पाटील अष्टपैलू व्यक्तिमत्व अविनाशजी पाटील यांचा सन्मान होतोय. प्रीतमजी चोगले यांच्या शुभ हस्ते माईची उपदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण विशेष सन्मान केला जातोय. प्रीतमजी चोगले यांच्या शुभ हस्ते अविनाशजी पाटील यांचं एक सन्मान चिन्ह देऊन आपलं स्वागत केलं जातो आहे. स्वागतम सुस्वागतम आगतम. जाऊया मैदानाकडे पाहतोय आपण. षटक क्रमांक 4 घेऊन येतो आहे प्रितेश वर्तक. पुन्हा एकदा पहिला चेंडू, यावेळचा चेंडू आलाय स्लॉक मध्ये. टायमिंग चुकली, हवेत आहे जेल. जेल खाली क्षेत्ररक्षक आणि ही जेल टिपली गेली आहे. कार्बन कमाल कॅच पाहायला मिळतोय. हादरा बसतो इथं पांजर संघाला. चौथा हादरा, चौथा मावळा बुरजावरून डास चालतोय. बॅक टू द पॅव्हेलियन डीजे. हा सुद्धा फटका ढगात मारला होता पण टायमिंग प्रॉपर झाली नाहीये. जास्त वेळ हवेत गेला आणि कॅच मिळाली आहे. सुयोगची खेळी मात्र इथं संपुष्टात येते. एक या धावसंख्येवर बांधून परतोय. धावसंख्या धावफलकावर आपण पाहिली तर नक्कीच 37 धावा धावफलकावर लागतायत या ठिकाणी. 37 धावा. 4 फलंदाज बाद पांजे संघाचे. मात्र या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. विशाल नवीन फलंदाज पांजे संघाचा मैदानामध्ये दाखल होतो. विशाल करावा लागेल संघर्ष या खेळाडूला कारण या ठिकाणी स्कोर कमी आहे. हा चेंडू लॉर्ड ऑफ हिल आहे. बॅटची एज आहे का परंतु नाही. या पंचांवर काय परिणाम नाही. चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी प्रितेश वर्तक करतोय. प्रितेश वर्तक गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. 2 चेंडू, एकही धाव नाहीये. एक सफलता प्राप्त केली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर विशालसाठी. यावेळचा फटका ऑलंदो कार्पेट शॉट पाहायला मिळालाय. मिड विकेट क्षेत्रात ट्रॅव्हल होतो. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावचा कॉल. धावचीची संधी आणि इथं पाहावं लागेल. पंचांचा इशारा येतोय थर्ड अंपायर कडे. नक्कीच पाहावं लागेल. आउट. बाद आहे. धावचीत बाद होतोय आणि या ठिकाणी 5वा हादरा बसतोय. त्या दरम्यान आपण पाहतोय मंचकावरून प्रस्थान करताना विनोदजी पाटील. त्या दरम्यान आपण पाहतोय प्रकाशजी नारायण भोईर पागोडे गावचे दमदार व्यक्तिमत्व दोन्ही प्रस्थान होत आहेत. आपल्याला अजून 2 दिवस यायचं आहे. ठीक आहे, 2 दिवस आपण स्पर्धेला हजेरी लावायची आहे आणि नक्कीच उद्याच्या लॉटमध्ये आपण पाहणार आहोत. पागोटे सुद्धा आहे, कुंडेगाव आहे. तर नक्कीच उद्याच्या लॉटमध्ये सुद्धा जबरदस्त सामने पाहायला मिळतील. तर फलंदाज बाद होतोय या ठिकाणी. पाहतोय तर एक धाव घेतली होती. दुसऱ्या धाबेसाठी कॉल होता आणि बाद झालेला हा फलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी. नक्कीच धावसंख्या धावफलकावर जर पाहिली आपण 37 धावसंख्या धावफलकावर. नवीन फलंदाज कल्पेश मैदानामध्ये दाखल होतोय. नक्कीच कल्पेश मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. प्रेषित वर्तक पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय.
रिव्हर्स फटका अटेंड केलाय, काय जबरदस्त लाजवाब फटका पाहायला मिळालाय. हा येतोय दणदणीत खणखणीत षटकार डीजे. काय लाजवाब फटका पाहायला मिळालाय, प्रेक्षणीय दर्जेदार फटका. कल्पेश भोईरच्या बॅट मधून आलाय हा रिव्हर्स फटका. काय जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. प्रितेश आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा आणि बॅटचा संपर्क आला नाही आहे. चेंडू जातो निर्धाव. धाव संख्या धावफलकावर जर पाहिली तर 42 धाव संख्या, 43 धावा धावफलकावर लागतायत. 43 धाव संख्या. षटक चालू आहे या ठिकाणी. नक्कीच चौथं षटक आहे. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू आपण पाहतोय. येईल का मोठा फटका? यावेळचा चेंडू पुन्हा एकदा लॉड पिलाय. पंचांवर काय परिणाम नाहीये. चेंडू पुन्हा एकदा डॉट होत्या. बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट. पहा, एक षटकार मारून पुढचे दोन चेंडू डॉट झाल्यानंतर काय होईल. तर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या पोहोचली 43 वर. शेवटचं अंतिम षटक असेल, हाणामारीचं अंतिम षटक आपल्याला पाहायला लागेल. स्लॉग वहीतलं षटक असेल आणि षटक हाताळण्यासाठी कोण येणार. अरे पांजे संघ कितपर्यंत मजल मारेल हे पाहावं लागेल. 43 धाबा तर झाल्यात, अजूनही ह्यामध्ये किती धाबा जोडता येतील हे पाहावं लागेल पांजे संघाच्या खेळाडूंना. कारण समोरचा संघ सुद्धा एक टाईट आणि फाईट संघ आहे. नक्कीच गोवटणे संघ. या संघाला जर आव्हानात्मक स्कोर उभा करायचा असेल तर 55 ते 60 धावांचा स्कोर हे उभा करणं गरजेचं आहे. आणि नक्कीच त्या दिशेने वाटचाल करतोय का पांजा संघ हे पाहावं लागेल. शेवटचं अंतिम षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल तिथपर्यंत ऐकूया एक सुंदर संगीत. शेवटचं अंतिम षटक पाहूया. गोलंदाज कोण असेल. संकेत म्हात्रे येतोय शेवटचा गोवटणे संघाचा गोलंदाज. स्लॉग वरीतलं षटक घेऊन येतोय आणि नक्कीच नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी आपण यायचं या ठिकाणी. तर बीसीसी भेंडकल आणि आई एकविरा वाघेश्वर पिरकोण या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी पॅव्हेलियन बॉक्समध्ये यायचं आहे. ही इनिंग संपल्यानंतर आपली नाणेफेकी होणार आहे. नाणेफेकीसाठी आपण तयारीत राहायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण आमच्या पॅव्हेलियन बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. भेंडकल संघाचा कर्णधार आणि पिरकोण संघाचा कर्णधार या दोन्ही संघांना विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. बॅटची एज आणि नक्कीच जीवदान बिलाला या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय. म्हणजे दोन आतापर्यंत चेंडू टाकले आणि दोन चेंडू मध्ये पहिला चेंडू वाईट टाकला. वाईट चेंडू. धाव संख्या 44 वर जाऊन पोहोचले. हा चेंडू डॉट. अजूनही 5 नक्कीच 5 चेंडू बाकी आहेत या षटकातले. स्लॉग वरीतला षटक हाताळण्यासाठी हा गोलंदाज झाला आहे संकेत म्हात्रे. पहिला चेंडू खराब टाकल्यानंतर दुसरा चेंडूवर डॉट येतोय आणि या ठिकाणी मात्र पाहूया अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. मोठे फटके पाहायला मिळतील का. नक्कीच सन्मानजनक स्कोर, आव्हानात्मक स्कोर उभा करायचा आहे. यावेळचा फटका काय टायमिंग, काय प्रॉपर टायमिंग केली आहे. पॉइंटच्या दिशेने मारलेला हा फटका. सुरेख क्षेत्ररक्षण होतोय मात्र या 2 धावा रोखू शकत नाहीये आणि या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या धावफलकावर जाते 46 वर. 46 धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण. अजून या षटकातले 4 चेंडू बाकी आहेत. स्लॉग वरीतले 4 चेंडू. या 4 चेंडू मध्ये 2 मोठे फटके येतील का हे पाहावं लागेल पांजे संघाच्या खेळाडूंकडून. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय संकेत म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. यावेळचा चेंडू अक्रॉस होऊन फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी मात्र बॅटची एज घेतली गेली आहे आणि इथं मात्र पाहतोय पंचांनी
विकेट दिलाय. फलंदाज होतोय बाद या ठिकाणी. व्हेरी मच डीजे विशेष भेंडकल. तर नक्कीच आदरणीय श्री प्रकाशजी महादेव पाटील यांना विनंती असेल की आमच्या मंचकावर येऊन आपण स्थानबंद व्हायचं आहे. प्रकाशजी पाटील कुंडेगाव, आपणास विनंती आहे, आपण आमच्या मंचकावर येऊन स्थानबंद व्हायचं आहे, आमच्या व्यासपीठावर यायचं आहे आणि असं नसतं व्हायचं आहे. या ठिकाणी पाहतोय आपण साबा हादरा बसतोय. म्हणजे संघाला साबा हादरा बसतोय. धावा संख्या धावफलकावर जर पाहिली 46 धावा धावफलकावर लागतायत. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत या इनिंग्स मध्ये, या षटकातले. तर नक्कीच प्रमोद, नवीन फलंदाज प्रमोद येतोय. संकेत गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा डॉट केला गेला आहे. निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी. मला वाटलं होतं की स्लॉग ओव्हरीतलं षटक असेल, पांजा संघ आक्रमक करेल या चेंडूंवर, परंतु इथं थोडंसं जकडून ठेवलंय पांजा संघाच्या खेळाडूंना. बॅटची एज आहे, हवेत आहे, झेल खाली, क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु एक धाव घेतली गेली आहे. स्ट्राईक चेंज झाली आहे आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते आहे. धावसंख्या धावफलकावर 47 वर जाऊन पोहोचली आहे. 47 धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. या षटकातला असेल शेवटचा चेंडू. जोरदार फटका मारलाय, मात्र टायमिंग परफेक्ट नाही आहे. सेफ झोन मध्ये चेंडू आहे. धावतायत 2 क्षेत्ररक्षक त्यामागे आणि या 2 धावा तर सहजरित्या पूर्ण केल्या. 3री धावाचा कॉल परंतु नाकारलाय आणि या ठिकाणी पाहतोय एक इनिंग्स मात्र इथं संपलेली आहे आणि एक इनिंग्स झाल्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी मात्र धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 49 धावा झाल्यात. 50 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे गोवटणे संघासमोर. गोवटणे संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण या ठिकाणी येऊन बसायचं आहे. तर नक्कीच टॉस होतोय या ठिकाणी आपण पाहतोय. टॉस आहे भेंडकल संघाचा कर्णधार आपण पाहतोय एका बाजूला असेल आणि एका बाजूला आपण पाहतोय नक्कीच आई एकविरा वागेश्वर पिरकोण. या 2 संघांच्या कर्णधारांमध्ये नाणेफेकी केली जाईल. टॉसचा बॉस कोणाकडे आहे? चला टॉस करून घ्यायचं आहे. ग्राम सुधारणा मंडळाचे उपाध्यक्ष प्रीतम यादव पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉसच्या बॉक्स मध्ये जायचं आहे. मेडिकल संघ एका बाजूला पिरकोण संघ असेल. या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल उडवला जाईल. नक्कीच आपण पाहतोय नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी उडवला जातोय या 2 संघांमध्ये. प्रीतम पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल उडवला जातोय. आपण पाहतोय भेंडकल आणि पिरकोण यामध्ये हा सामना रंगणार आहे. पिरकोण संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. जो काही निर्णय असेल लगेच कळवायचा आहे आणि लगेच मैदानाचा ताबा आपण घ्यायचा आहे. जास्त वेळ घ्यायचं नाही प्लीज. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय
एक इनिंग झालेली आहे. नाटकाचा एक अंक संपलाय. नाटकाचा एक अंक संपल्यानंतर नाटकाच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात होते. नक्कीच 5 षटकात 49 धावा ठोकल्यात पांजे संघाने आणि 50 धावांचं आव्हान ठेवलंय पेरकोण गोवटणे संघासमोर. ते आव्हान पेलण्यासाठी गोवटणे संघाची सलामीची जोडी पाहूया कोण येतोय. आणि आवाजामध्ये इकडे बदल असेल कारण मी घेतोय रजा. माझ्या जागावर येणार आहे चेतन गोस्वामी. सरांचा आवाज आपण ऐकणार आहात याच्या पुढच्या 5 षटकांच्या धावत्या विवरण सांगण्यासाठी. धन्यवाद. हो धन्यवाद. वळूया मॅचकडे. आपण बिग फाईट पाहत आहे. एक साईडला आपण नक्कीच पाहिलं असेल अक्कदवी पांजिया आणि आपण दुसऱ्या बाजूला नक्कीच आपण पाहत आहे स्वर्गीय अनिल स्मृती जय हनुमान गोवटने टॉस हरल्यानंतर बॅटिंग मध्ये नक्कीच वाटेला आली होती टीम अक्कदवी पांजे संघाची. आणि पांजे संघाने मात्र नक्कीच जवळजवळ 5 षटकामध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये धावामध्ये नक्कीच कुठल्या गेल्यात 49 आणि 50 परफेक्ट टार्गेट मध्ये नक्कीच सेट केलं गेलं. म्हणजे येणार 30 बॉल आणि तुम्हाला करायचे 50 धावा टीम गोवटणे संघ. चला थोडं स्पीडअप करा कारण तुम्हाला 4 षटक कंपल्सरी 20 मिनिटाच्या आत फेकणं गरजेचं. आणि आता एक फिल्डर 30 सर्कलमध्ये नक्कीच घेतला जाईल असा आयोजकांचा निर्णय मात्र नक्कीच इथं आलाय. 5 षटक 30 बॉल आणि 50 धावेची गरज. वळूया मॅचकडे. आपण 30 बॉल आणि 50 धावेची गरज टीम आपण पाहिजे असेल गोवटणे संघाला. आणि गोवटणे म्हटलं की शुभेच्छाचा मात्र नक्कीच भंडार आला आहे. आदरणीय सुनीलजी वर्तक सर आणि त्याचबरोबर शनिकुमार पाटील एक उत्कृष्ट समालोचक होण्याची मात्र नक्कीच ओळख राहिली. त्यांच्याकडून मात्र नक्कीच शुभेच्छा आल्यात. करूया या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. तीस बॉल 50 धावेची गरज. स्ट्राईक एन मध्ये पर्यंत आपण पाहत आहे. सूरज वर्तक तर नॉन स्ट्राईक एन वरती संकेत मात्र आहे. तर वळूया मॅच कडे. काउंटडाऊन सुरू होतोय. 3, 2, 1 अँड लेट्स प्ले. गेमला मात्र नक्कीच होते सुरुवात. क्रिकेटचा थरार क्रिकेटचा महासंग्राम आपण नक्कीच पाहताय कुंडे गावामध्ये. आजची दुसरी नाईट स्पर्धा आपण पाहताय. दुसरी रात्र. दोन्ही टीमला देऊ बेस्ट ऑफ लक. 50 टार्गेट चेस केले जाईल की अक्कादवी पांजे संघ हा मात्र नक्की डिफेंड केला जाईल. येणार काही मात्र नक्कीच कालावधीमध्ये तुम्हाला मात्र नक्कीच हे षटक फेकण्यानंतर मात्र नक्कीच समज जाईल. बोलूया मॅच केले पॉइंट ट्रॅक वरती. फिरकीचा जादूगार तर तेज तर्रार गोलंदाज. पॉइंट ट्रॅक वरती पाहते आपण संयोग भोईर. तर समोर फलंदाज आपण पाहत आहे सूरज वर्तक. पहिलाच बॉल. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. जबरदस्त बॉल स्टंपच्या बाहेर पडला. तर स्टंपच्या बाहेर हलकासा फलंग गरकने मात्र नक्कीच घेऊन बॉल चाललाय पाठीमागे. यष्टांच्या पाठीमागे मात्र नक्कीच विसाव जातोय. जबरदस्त गोंदाची फिरकीचा जादूगार. कधी भन्नाट वेग तर कधी मात्र नक्कीच फिरकीच्या जोऱ्यावरती अक्षरशः घरा नाचवताना पाहायला मिळतोय. सहयोग भोईर पाहता मिळतोय. जबरदस्त गोंदाची पहिलाच बॉल डॉट. 50 टार्गेट. शॉर्ट बॉल पूल केलाय. फटका फसलाय. फील्डर डाऊन द ग्राउंड. साहिल दिसतोय. येस टाळ्यांचा गजर होता पाहायला मिळतो. टाळ्यांचा कडाट सुरू झालाय. ही मोठी विकेट पाहिजे होती मैदानाच्या आतमध्ये. ती मात्र नक्कीच विकेट पटकावताना पॉइंट ट्रॅक वरती सहयोग भोईर तर मात्र नक्कीच फिल्डिंग पाहायला मिळाली. अफलातून जेल. साहिल भोईर नाम तो सुना योगा डीजे उगवला
भवानी मातेचा लेख तो, मराठ्यांचा राजा तो, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा बाप तो, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवराज महाराज. नक्कीच आपण संगीत ऐकला डीजेच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे मास्टर. असे 7 मात्र नक्कीच कालच्या दिवशीमध्ये नक्कीच आपण पाहायला आला आणि आजच्या रात्रीमध्ये सुद्धा तीच ही धमक मैदान मध्ये पाहायला मिळते. पहिली विकेट, पहिला बॉल डॉट, त्यानंतर स्विंग अँड मिस, त्यानंतर मोठी विकेट. साहिल भोईर चित्ताई चपल्याला मात्र नक्कीच बॉल मध्ये झडप घातली, प्रचंड वेगाने वरती तर बॉल वरती झडप घालून ही पहिली विकेट मात्र नक्कीच पटकावताना पाहायला मिळतोय. बॉल ट्रॅक वरती फिरकीचा जादूगर सहयोग भोईरला पाहत समोर फलंदाज इनट नंबर 3 तिसरा क्रमांक होती मात्र नक्कीच दाखल झालाय. प्रेषित वर्तकला पाहत आहे नवीन फलंदाज इनट नंबर 3 तिसरा क्रमांकावरती मात्र नक्कीच इन्व्हाइट केला गेलाय. पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट, तिसरा बॉल. ओ अजून एक स्विंग अँड मिस, पडल्यानंतर बॉल उचली घेतोय, त्यानंतर यष्टांच्या पाठीमागे टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल टीम बाटेंगा संघाला मात्र नक्कीच बॅकफुटला ढकलून देईल. कारण 5 ओव्हर 30 बॉल मध्ये तुम्हाला करायचे 50 धावा, त्यामध्ये 3 बॉल मध्ये पहिली विकेट, लगातार 2 बॉल डॉट. पहिला बॉल, त्यानंतर सेकंड बॉल मध्ये विकेट, तिसरा बॉल डॉट. पाठीमागे पूल केलाय, पूल पॉवरफुल फिल्डर आहे त्याच्या वगैरे बाहेर पडून, त्यानंतर टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा. साहिल भोईरची मात्र नक्कीच कमालीची फिल्डिंग, जबरदस्त फट्स, पहिली फलंदाजी, त्यानंतर मात्र नक्कीच आपण पाहायचं फिल्डिंग मध्ये 100% योगदान देताना. अरे खूबयाबी मुझमें, कामयाबी मुझमें, ढूंढने वाले तू भी ढूंढ, क्या चाहिए मुझमें. जबरदस्त करत साहिल भोईर, पहिली फलंदाजी केली, त्यानंतर यष्टांच्या पाठीमागे आपण पाहायचं फिल्डिंगला मात्र नक्कीच पाहायचं साहिल भोईरची कमालीची फिल्डिंग, अक्षरशः चित्त्या चपल्यामध्ये नक्कीच प्रत्येक बॉल झडप घालताना पाहायला मिळतोय. हेच नक्कीच मात्र नक्कीच चेक केलं जाईल. टीव्ही अंपायर मात्र नक्कीच जोडले गेलेत आपल्या समवेत. धावा लागला पलकावरती फक्त ना फक्त सध्या तरी 2 हा बॉल मध्ये नक्कीच डिलिव्हर होईल. बॉलच्या बाहेर की सेफ अडवला गेलाय असं प्रश्नचिन्ह पडला गेलाय, तो मात्र नक्कीच येणं गरजेचं असेल. डिसिजन अद्याप पेंडिंग असेल. येस, पंचांचा इशारा, 4 रन म्हणजे बाउंड्री. त्यानंतर मात्र नक्कीच गोवाडा टीम प्रयत्न चांगले होते, प्रयत्नाला मात्र नक्कीच 100% योगदान दिलं होतं, परंतु त्यानंतर पंचांचा इशारा आलाय. हा 4 धावा मिळाल्या. चौकार पाहायला मिळतो, पहिला चौकार ठोकला गेलाय. फलंदाज आपण पाहिला असेल प्रेषित वर्धकच्या मॅट मधून 4. हो पूल केला, बॅकफुटला जाऊन फटका फसलाय, त्या दिशेने साहिल भोईर येतोय आणि त्यानंतर मात्र नक्कीच झेल जवळ जवळ जमीन दान झालाय असं प्रचंड निर्माण नक्कीच उभा केलाय. आपण पाहिलं असेल 2 धावा कंप्लीट. प्रयत्न पुन्हा एकदा मात्र नक्कीच चांगले होते, खरं तर खूप अंतर कापून मात्र नक्कीच बॉल वरती साहिल भोईर पोहोचला होता, परंतु त्यानंतर अवकाशच्या बाहेर बॉल मात्र नक्की निसरला गेला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. प्रेषितांनी आपण पाहिलं असेल संकेत मात्रेच्या माध्यमातून 6 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 50 टार्गेट मात्र नक्कीच जे उभं केलं होतं ते मात्र नक्कीच पुन्हा एकदा मात्र नक्कीच चेसेबल आहेत की नाहीत हे येणारे काही बॉल मात्र नक्कीच सांगून जातील. कारण कालच्या दिवसामध्ये मात्र नक्कीच आपण पाहिलं असेल धावांचा डोंगर हा उभं केलं होतं अनेक टीमना. त्यामध्ये आपण पाहिलं असेल दिगोडे संघाचा खेळ तर आयुष कोहली 50 धावा मात्र नक्कीच कुठल्या होत्या. ओ स्लोवर 1 बॉल, पुन्हा एकदा मात्र नक्कीच बॉल फिरकीचा मात्र नक्कीच हा पाठीमागे चाललाय. डॉट चिनूसी सांगता मात्र नक्कीच पाहायला मिळते. 6 बॉलचा खेळ संपलाय. धावा लागत पलकावरती बॅटिंग टीम गोवटने 6 धावा 1 विकेट. तर विजय सरकी तलवार चालून गेला, निड्या छातीने मात्र नक्कीच हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नक्याने आपल्याच्या कामात नक्कीच आपण कोतला फाडून गेला. मुठभर मावलेला घेऊन हजारो सैतानांना मात्र नक्कीच नडून गेला. स्वर्गात गेल्यावरती
देवाने सुद्धा मात्र नक्की त्याला नतमस्तक हा मुजरा केला. असं एक मर्द मराठा छत्रपती शिवाजी महाराज हे मात्र नक्कीच एकच होऊन गेला. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मात्र नक्की त्रिवार आणि त्रिवार महाराजचा मुजरा. 10 लाख धप्पडकावरती 6. आदरणीय उमेशजी पांडुरंग पाटील साहेबांना विनंती करतो तुम्ही सुद्धा अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत, स्वागतम सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. आयल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, पाहुण्यांचं आणि मात्र नक्की या सर्व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. पॉइंट ट्रॅक वरती सेकंड ओव्हर आपण पाहताय. कल्पेश मात्र नक्कीच इन्व्हाइट केलं. ज्या कल्पेशने मात्र नक्की एक षटका टोकला होता, स्विच हिटने मात्र नक्कीच आपलं 7 धावेने अकाउंट ओपन केलं होतं. तोच मात्र नक्कीच पॉइंट ट्रॅक वरती कल्पेशला इन्व्हाइट केलाय. कल्पेश भोईर, अनेक सारे भोईर, मग सहयोग मात्र नक्कीच पाहिला आपण. त्यानंतर कल्पेश, साहिल भोईर, अनेक सारे मात्र नक्कीच भोईर. त्यामधलाच हा मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कल्पेश भोईरला मात्र नक्कीच इन्व्हाइट केलाय. इनॅट नंबर 2 पॉइंट ट्रॅक वरती. समोर फलंदाज आपण पाहताय संकेत म्हात्रे. हो, बॉलला खेळता अक्षरशः टॅप केलाय. पाठीमागे बॉल मात्र नक्कीच जस्टोनच्या पाठीमागे अडवला जातोय. टॉस चेन्नई सांगतात चांगला मात्र नक्कीच कमबॅक पहिल्याच बॉल वरती कल्पेश भोईरचा मात्र नक्कीच राहिलाय. कारण पहिल्या षटकामध्ये 6 त्यानंतर अशी सुरुवात पाहिजे होती. फिल्डिंग टीम असंच म्हणत असेल आणि ती सुरुवात मात्र नक्की दमदार करून देताना आपल्या टीमसाठी कल्पेश भोईरला मात्र नक्कीच पाहताय. 50 टार्गेट 6 तर लागल्यात. बॅकफुटला जाऊन मात्र नक्कीच पंच करण्याचा प्रयत्न. इट्स अ व्हाईट बॉल. अवकाशाच्या बाहेर मात्र नक्कीच बॉल फेकण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू होता आणि तोच मात्र नक्कीच पंचांनी हेरला आणि त्यानंतर दंडित केलाय. पॉइंट ट्रॅक वरती मात्र आपण कल्पेश भोईर याला 7 धावा, 1 विकेट. हो, आडव्या बॅटने स्वीट साऊंड ऑफ मिड ऑफ द बॅट फिल्डर आहे. चेंडू उचला फेकेल तोपर्यंत सिंगल धाव. त्यानंतर मात्र नक्कीच बॅकअप सुद्धा तेवढं चांगलं होतं. सिंगल्स मिळाली या बॉल वरती. सिंगलने मात्र नक्कीच बॅटिंग संघ आपण पाहताय. स्वर्गीय अनिस्मृती जय हनुमान गोवटणे संघ हा पोहोचला गेलाय. फक्त 8, 1 विकेट. 8 धावा, 1 विकेट. काही बॉल मात्र नक्कीच अद्याप फेकणं गरजेचं आहे. कल्पेश भोईर पॉइंट ट्रॅक वरती. ओ, स्लोवर 1 बॉल तर पडल्यानंतर खालच्या खाली राहतोय बॉल. उचली घेत नाहीये बॉल. डॉट चेन्नई सांगता मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. चांगला बॉल हाताला गेलाय. पहिला बॉल वरती डॉट, त्यानंतर व्हाईट, त्यानंतर 1, त्यानंतर डॉट. चांगला मात्र नक्कीच षटक हाताळताना 50 टार्गेट मात्र नक्कीच जरी मात्र नक्कीच बॅलन्स असेल तरी मात्र नक्कीच ताकदवर टीम ही दोन्ही आहेत. आता मात्र नक्कीच फटका फसलाय की काय हा प्रश्न उभा केलाय. व्हिडिओ ऑफला फिल्डर येतोय, प्रचंड वेगाने पकडतोय झेल आणि मैदानाच्या आतमध्ये संपतोय. फलंदाज प्रेषितचा खेळ. अजून 1 विकेट. मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा माझा. आजही गौरव गीते गाती ओवाळून पंचरती. तो फक्त न फक्त राजा शिवछत्रपती. बोलिया मॅच कडे आपण अजून एक धक्का बसलाय. टीम आपण पाहायचं बॅटिंग करत संघ स्वर्गीय अनिस्मृती जय हनुमान गोवटणे संघाला फलंदाज बाद झालाय. ज्याच्या बॅट मधून एक चौकार आला होता. प्रेषित मात्र नक्कीच आता तंबूच्या आशेला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज प्रितेश वर्तक अजून एक विस्फोटक खेळाडू. तो आज त्या विस्फोटकाची मात्र नक्कीच गरज आहे. टीम आपण पाहायचं बॅटिंग संघ गोवटणे संघाला अक्कादेवी पांजे संघ मात्र नक्कीच भेटतोय. आणि अक्कादेवी पांजे म्हटलं की अनेक सने मात्र नक्कीच आमचे परम मित्र त्या गावामध्ये मात्र नक्कीच बिलॉंग करतात. त्यामधला श्रवण पाटील सुद्धा या मॅचचा आणि स्पर्धेचा आनंद घेतात. अक्षरशः आमच्या कॉम्बॉक्सच्या लेफ्ट साईडला. त्यांना सुद्धा विनंती करतो तुम्ही सुद्धा अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचा. त्याचबरोबर क्रिश पाटील, रोनित पाटील, त्याचबरोबर प्रदीपजी पाटील, त्याचबरोबर कैलाशजी भोईर सर, हे अनेक सारे मात्र नक्कीच मान्यवर या मात्र नक्कीच स्पर्धेचा आणि या मॅचचा आनंद घेत आहे. आणि त्यांच्याकडून मात्र नक्कीच शुभेच्छा आल्यात. या मात्र नक्कीच आपण बोलूया मॅच कडे. अजून एक डॉट बॉल फेकला गेलाय. जबरदस्त बॉल मात्र नक्कीच हाताळताना फलंदाजीमध्ये एक षटका ठोकला होता. त्यानंतर ही गोलंदाजी अफलातून राहिली असं म्हटलं तरी अवघड होणार नाही. पण ट्रॅक वरती कल्पेश भोईर ऑन अ ट्रॅक. समोर फलंदाज इनेट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती पाहते आपण प्रितेश वर्तकला. अजून एक बॉल सबमरीन डिलिव्हरी. बॉल मात्र नक्कीच कालच्या खाली पुन्हा इथे राहतोय. डॉट चेंडू फेकला गेलाय. 12 बॉलचा खेळ संपतोय. 10 लाख डबल कवरती बॅटिंग टीम
गोवटने 8 डावा 2 विकेट. डीजे दोन षटकाचा वज विकेट संपलाय. 12 बॉल जवळ फेकले गेलेत आणि धावा लागला बलकावरती. बॅटिंग टीम गोवटने फक्त न फक्त आपण पाहिले असेल 8 डावा 2 विकेट. चला थोडं स्पीडअप करा. दोन्ही संघाला विनंती करतो. जवळ 10 वाजून 35 मिनिटं झालेत. विनंती करतो अनेक सारे मात्र नक्कीच आपल्या आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये आपल्याला हे मात्र नक्कीच सामने कव्हर करायचे आहेत. विनंती करतो. पॉइंट ट्रॅक वरती आपण आता पुन्हा एकदा याच एंड करून म्हणजे आपण पाहिलं असेल कुंडेगाव एंड करून पॉइंट ट्रॅक वरती पहिले षटक हाताळताना नक्कीच आपण ज्या खेळूना धावा खर्च होते 6 आणि 1 विकेट पटका होता तोच मात्र नक्कीच पॉइंट ट्रॅक वरती तिसरं ओव्हर फेकण्यासाठी मात्र नक्कीच पाहतोय सहयोग भोईर. फिरकीचा जादूगर सहयोग भोईर पॉइंट ट्रॅक वरती. समोर तेवढा ताकदीचा फलंदाज आपण पाहत आहे संकेत मात्री. पहिल्याच बॉल स्लोवर वर त्या दिशेनं पहिला खेळ तर फलंदाज यष्टेंच्या पाठीमागे यष्टेश फर्स्ट स्लिपला मात्र नक्कीच चेंडू पाठीमागे चाललाय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये दन 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 करत सीमारेषच्या पार पहिल्याच बॉल वरती नशिबाचा चौकार. पंच बॅटकडे की बाईकच्या स्वरूपात मात्र नक्की धाव सोडली जाईल. येस बाईकच्या स्वरूपात पहिल्या बॉल वरती 4 मात्र नक्कीच मिळाला. नशिबाचा चौकार पाठी मागे स्क्रीनला टच करत बॉल मात्र नक्कीच पहिल्या बॉल वरती 4 मिळाल्या. जबरदस्त बॉल. सेकंड बॉल फुलटॉस आहे आडव्या बाटल्या ऑन साइडला डीप मिड विकेटला खातर फिल्डर आहे प्रचंड वेगाने बॉल उचलतो फेकतोय तोपर्यंत सिंगल मिळली या बॉल वरती. चांगला कमबॅक कारण पहिला बॉल सुद्धा मात्र नक्कीच चांगला फेकला होता परंतु यष्टनच्या पाठीमागे थोडा जरा फंबल त्यानंतर फर्स्ट स्लिप मध्ये मात्र नक्कीच बॉल गॅदर करत लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये मात्र नक्कीच ट्रॅव्हल झाला. सिंगल मिळाली या बॉल वरती. सिंगल मात्र नक्कीच टीमची टोटल पुढे सरकते. टीम पोहोचली गोवटणे संघ आपण पाहत आहे 13 धावा 2 विकेट. हो लेस्टोमच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न राणावची संधी आहे. धोक्याची घंटा येस वाजली गेली. अजून एक मोठी विकेट फलंदाज बाद होईल. तिसरा गडी मात्र नक्कीच आपण पाहिलं असेल बाद झाला गेला टीम गोवटे संघाचा. एक पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल कारण सध्याच्या घडीला पूर्णपणे अडचणीत सापडलाय टीम गोवटे संघ. कारण सुरुवात मात्र नक्की तशी झाली होती. पहिल्या षटकामध्ये 6 सेकंड ओव्हर मध्ये नक्कीच फेकला होता कल्पेश बोरेने. ते धावा खर्च केले होते फक्त 2 आणि त्यामध्ये एक मोठी विकेट आणि त्यानंतर मात्र नक्की सहयोग भोईर आला. पहिल्या बॉल वरती नशिबाचा चौकार त्यानंतर सिंगल त्यानंतर डॉट त्यानंतर मात्र नक्कीच ही रनआउटची संधी ती मात्र नक्कीच उपलब्ध झाली होती आणि ती कबूल सुद्धा केली. जबरदस्त गोंदेची करता नवीन फलंदाज आपण पाहत आहे प्रणिल वर्तकला पाहत आहे नवीन फलंदाज. हो पाठीमागे आल्या स्टँड अँड डिलिव्हर मोरलेजच्या बाहेर धमाका पहिल्याच बॉल मध्ये फोडला गेलाय प्रणिल वर्तकच्या पॅड मधून बाईक ब्लास्ट षटकार. राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरात कलश आणि दारात तुळस. राजे तुम्ही होता म्हणून राहिले सुवासिनीच्या मध्ये नक्कीच कपाल आणि हिंदवी स्वराज्याच्या मध्ये नक्कीच सकाल या मध्ये नक्कीच संगीत आपण ऐकलं. बिग ब्लास्ट पहिल्याच बॉल मध्ये आपण नक्कीच पाहिलं असेल
संकेत मात्र सलामी वीर मात्र नक्की टक धरून मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. संघ अडचणी सापडला, इथून मात्र नक्कीच एक संकट मोचन इनिंग कोण केला प्रश्नचिन्ह पडला होता. त्यानंतर मात्र नक्की संकेत मैदानाने सांगलाय की मी आहे ना, मैदानाच्या आतमध्ये हा खेळ करतोय. हो, त्या दिशेमध्ये नक्कीच खेळायचा प्रयत्न, आता मात्र नक्कीच फेकला डॉट, टिट फॉर टॅट. चांगली गोंदाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉल, भन्नाट वेग, फास्ट अँड फ्युरियस. सहयोग भोईर ऑन अ ट्रॅक. पांजेचा मात्र नक्कीचा 23 तर्रार गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोकणारी गोलंदाजी करतोय. फुलटॉस बॉल, फ्रीडची संधी आहे काय? या फुलटॉस बॉल वरती फ्रीडची मात्र नक्की संधी होती, कारण फुलटॉस बॉल तुम्हाला बॉलच्या बाहेर कन्वर्ट करणं असतं. येस, इट्स अ नो बॉल. पंचाने मात्र नक्कीच तिसऱ्या पंचांकडे ही मात्र नक्कीच अपील केली. फिल्डिंग टीम अक्कादेवी पांचे संघाने मात्र नक्कीच रिव्ह्यूचा वापर केलाय. एक रिव्ह्यू मात्र नक्की तुमच्याकडे दिला जातोय. इट्स अ नो बॉल. उघडा रोले पहा आणि पुढच्या चेंडू असेल फ्री हिट. सुवर्ण संधी लाभले गेल्या. स्ट्राईक केन वरती 2 धावा पळून काढल्यात, म्हणजे संकेत मात्र असणार, यात मात्र संख्या नाही. 22 धावा 22. शेवटचा अंतिम बॉल असेल षटकामध्ये. चांगली गोलंदाजी केली होती सहयोगाने, परंतु अंतिम क्षणी मात्र नक्की दमछाक राहिली. सहयोग भोईर याची. शेवटचा अंतिम बॉल. 22 लागले 22. अद्याप करायचे तुम्हाला जवळजवळ 28 धावा. फ्रीडचा बॉल, फ्रीडचा बॉल, फुल टॉस, इनसाइड आउट केलाय. डीप मध्ये फील्डर आहे, प्रोटेक्शन दिला गेलाय. तोपर्यंत एक नाही 2 धावा मात्र नक्कीच पळून काढल्या गेल्यात. त्यानंतर मात्र नक्की तिसरीचा प्रयत्न असेल. येस, 3 धावा पळून काढल्यात. त्यानंतर टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय. 10:42 3 धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये या 2 मात्र नक्कीच फलंदाजीने केली. जबरदस्त तर 3 षटकाचा आवाज वेगळे संपलाय. धावा लागत धप्पलकवरती 25 म्हणजे येणारे 2 षटक 12 बॉलांनी 25 धावेची गरज आहे. त्यांचं काम डीजेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त करता डीजे आपण विशेषला पाहिला असेल. 12 बॉल आणि करायचे 25 धावा. 25 धावा 12 बॉल. 12 बॉल म्हणजे तुम्हाला 3 षटकामध्ये 12 मात्र नक्कीच आपण पाहिलं असेल. 25 धावा कुठल्या केल्यात आणि 12 मध्ये करायचे अद्याप 25 धावा. पॉइंट ट्रॅक वरती साहिल भोईरला पाहताय. एक अष्टपैलू खेळाडू आणि एक विध्वंसक खेळाडू, ज्या खेळाडूने अक्षरशः UPL उरण प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाची छाप सोडली होती आणि एका पॉइंटने ही मालिका वीर मात्र नक्की त्याच्या हातातून मात्र नक्की निसटली होती. पण तो मात्र नक्कीच प्रयत्न चांगले होते. या खेळाडू मात्र नक्कीच बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरला साहिल भोईर. आज सुद्धा मात्र नक्कीच एक षटकार एक चौकार मात्र नक्कीच ठोकला होता. समीरला पाहता बॉल ट्रॅक वरती पहिल्याच बॉल उंच हवेत आहे. फिल्डर मात्र नक्की डाऊन द ग्राउंड. नो मॅन्स लँड मध्ये मात्र नक्कीच बॉल ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावा मात्र नक्कीच पळून काढल्यात. एक धाव मात्र नक्कीच खूप काही सांगून जाईल अंतिम मात्र नक्कीच क्षणापर्यंत,
कारण 25 करायचे होते 12 मध्ये. आता समीकरण येऊ टेमला 11 बॉल आणि 23 धावेची गरज. 11 मध्ये करायचे 23 धावा, 23 धावा, 11 बॉल. सामना मात्र एक अतिशय रंगता मात्र नक्कीच निर्माण झालाय. स्ट्राईक एन वरती संकेत मात्रे ज्याकडून एक षटकार ठोकलाय. 11 मध्ये 23 धावेची गरज. थोडं स्पीडअप करा. दुई संघाला पुन्हा एकदा विनंती करतो. 11 बॉल 23 धावेची गरज. बॉल ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपण पाहत आहे. समीर स्लोवर बॉल करताना अंगावरती आदळतोय. शारीरिक मार देताना बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलाय. स्लोवर वर डिलिव्हरी पडल्यानंतर बॉल आणि बॅटचा मात्र की समीकरण होत नाही. या पाठीमागे ट्रॅव्हल झाला बॉल. सिंगल पळून काढल्या. सिंगलने मात्र की टीमची टोटल पुढे सांगते. धावा लागला पलकावरती बॅटिंग टीम गोवटने 28 धावा. 28 धावा 22 धावेची अद्याप गरज आहे. 10 बॉल 22 धावा 22 धावा 10 बॉल. हो स्लोवर वर पिक केलाय. फटका फसलाय. मिड ऑफ ला फिल्डर आहे. पकडला जेल वैभव पाटील. नाम तो सुनायोगा पाटीलचा पलटवार या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. अजून एक मोठी विकेट. आदरणीय राजेंद्र चौगुले साहेबांचा मात्र की शुभागमन झाला. मंचकावरती करूया स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. 9 मध्ये करायचे तद्यापि 22 धावा. समीकरण होतं मात्र नक्कीच 12 मध्ये 25 त्यानंतर 11 मध्ये 23 10 मध्ये 22 9 मध्ये 22. आता मात्र नक्कीच समीकरण येऊन टेपलाय. नवीन फलंदाज यश मात्रे. पहिलाच बॉल आउटवा बॅटने बुल केला बॉलला. फिल्डर आहे तिथं प्रचंड वेगाने बॉल वरती मात्र की झडप घालून चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. जबरदस्त खेळ तर पाटीराकांचा मात्र नक्कीच आवाज टाल्यांचा शिट्ट्यांचा मात्र नक्कीच कडकड कडकड होताना पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल मध्ये मात्र नक्कीच हे इक्वेशन बदललं जातोय. 8 मध्ये करायचे अद्याप तुम्हाला 21 धावा. 8 बॉल 21 धावेची गरज. 8 मध्ये स्ट्राईक इन होती फलंदाज आपण पाहत आहे. संकेत मात्रे सलामी वीर अद्याप टक धरून मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. स्लोवर वर हेलिकॉप्टर समोर घेतलाय. वाडी स्ट्रॉंग ऑन ला खातर फिल्डर आहे. सिंगल तर मिळाली. या बॉल मध्ये दुसरीचा पलटवर झालाय. तोपर्यंत धोक्याची घंटा वाजली गेली आहे. फलंदाज बाद होईल. संकेत बॅक टू द आउट. अजून एक मोठी विकेट. झेंडा भगवा हे धन्यवाद डिझेंबर साहेब असेल. नवकर पाड्याचे एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय कुंदनजी बंडा साहेबांना विनंती करतो तुम्ही सुद्धा अतिथी कक्षामध्ये युवराज मनवायचा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. अजून एक विकेट पाडलाय करताना आपण बाळासाहेब एकटा लढत होता परंतु मैदानाच्या आतमध्ये चोटी धाव घ्यायचा प्रयत्न ती मात्र नक्कीच आली अंगलस असं म्हटलं तरी अवघड होणार नाही. 7 बॉल मध्ये करायचे 20 धावा. पुढे षटक आवड असेल टीम फिल्डिंग संघ पाहिजे. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. कमबॅक करून देणे षटक मैदानाच्या आतमध्ये. बॉल ट्रॅक वरती समीरला पाहत आहे. जबरदस्त गोलंदाजी. स्ट्राईक एन वरती प्रणितला इन्व्हाइट केलाय. प्रणित वर्तक शेवटचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन दिला गेलाय. सिंगल तर मिळाला. दुसरीचा प्रयत्न आहे. जोपर्यंत उचला फेकेल तोपर्यंत 2 धावा झाला कंप्लीट. म्हणजे येणार 6 बॉल आणि करायचे 18 धावा. 6 मध्ये करायचे 18. जिंकण्यासाठी टीम गोवंडे संघाला डिझाईन
मध्ये करायचे 18 धावा. अद्याप सामना बॅलन्स आहे. एका दुसरा मोठा फटका पहिल्या 2 बॉल वरती आला तर मॅचची काय पड होऊ शकतोय. तो फटका खेचेल कोण हा प्रश्नचिन्ह पडलाय टीम गोवंटे संघाला. 6 मध्ये करायचे 18 धावा. पॉइंट ट्रॅक वरती त्याची चर्चा मात्र नक्कीच आपण मागच्या षटकामध्ये केली. साहिल भोईर UPLचा खेळता स्टार मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी टीम अक्कादेवी पांजेसाठी हा धावा मात्र नक्कीच वाचवताना पाहायला मिळेल. 6 मध्ये करायची 18 धावा. पॉइंट ट्रॅक वरती साहिल भोईर द बायकर मॅन ज्या खेळूच्या नावावरती मात्र नक्कीच अनेक बायसिकल अनेक बाईक सुद्धा मात्र नक्कीच आपण पाहिली. तो साहिल भोईर पॉइंट ट्रॅक वरती पाहत आहे. समोर फलंदाज आपण पाहत आहे यश मात्रे. पहिल्याच बॉल स्लोवर 1 पाठीमागे. ओ थोडा झाला फंबल यशच्या पाठीमागे. ओ डायरेक्ट हिट जबरदस्त. साहिल भोईर जेवढं कौतुक का तेवढं कमी असेल का मात्र नक्कीच केलं जाते कौतुक. पहिली फलंदाजी त्यानंतर गोलंदाजी आणि फिल्डिंग मध्ये सुद्धा मात्र नक्कीच 100% योगदान देताना साहिल भोईरची मात्र नक्कीच कमालीची थ्रो त्यानंतर मात्र नक्कीच मोठ्या विकेट. मस्तर 5 मध्ये आता तुम्हाला करायची आहेत 18 धावा. 5 बॉल 18 धावेची गरज. नवीन फलंदाज अनिकेतला इन्व्हाइट केलाय. स्ट्राईक केनवती प्रणित ज्या खेळून मात्र नक्कीच एक षटका ठोकलाय. 2 धावा मात्र नक्कीच पळून काढल्यात प्रणित याने. थोडं स्पीडअप करा. दोन्ही टीमला विनंती करतो. 5 मध्ये 18 धावा. 18 धावा 5 बॉल. पहिल्याच बॉल वरती मोठी विकेट. पहिलाच बॉल लवर फुल टॉस बुंदामध्ये अक्षरशः भन्नाट वेग फास्ट अँड फ्युरियस. साहिल भोईर ऑन ट्रॅक पांद्याचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कमालीची गोलंदाजी करताना अजून एक फेकल्या डॉट समीकरण येऊन टेपला. 4 मध्ये करायची 18 धावा. 3 षटकार ठोकावा लागतील आपल्या परिभाषा सांगायचे तर 3 षटकार. 4 मध्ये 18. स्लोवर 1 जबरदस्त बॉल पण तो स्टंपच्या बाहेर. येस एरला पंचांनी त्यानंतर दंडित केलाय साहिल भोईर याला म्हणजे मात्र नक्कीच फेकला गेलाय अवांतर बॉल. वाईटचा इशारा. 4 मध्ये करायचे 17 धावा. 4 बॉल 17 धावा. 17 धावा 4 बॉल. 4 बॉल मध्ये करायचे 17. स्लोवर 1 समोर 20 मध्ये फटका सजवलाय. ना कद बडा ना पद बडा जो मुसीबत में गड़ा वही सबसे बड़ा ठोकलाय या मॅच. थँक्यू डीजे मास्तर. जबरदस्त करताना आपण पाहिलं असेल ही मॅच. 6 मध्ये करायचे होते 18. 5 मध्ये 18. 4 मध्ये 17. 3 मध्ये 13 करायचे आहेत. अद्याप सामना बॅलन्स आहे. 3 बॉल 13 धावेची गरज. 3 बॉल 13. या बॉल वरती काय घडेल. लोअर बुटास बॉल चॉप केला. बॉलला ऑन साइडला सिंगल तर मे दुसरीचा पलटवर होईल का. जोपर्यंत बॉल उचला फेकेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये फक्त सिंगल धाव मिळाली. येऊन टेपला 2 बॉल आणि 12 धावेची गरज. 2 मध्ये अद्याप करायचे 12 धावा. या बॉल वरती मोठा फटका आता मॅच मध्ये रंगता निर्माण होईल यात मात्र शंका नाहीये. अनिकेत हा कारनामा करेल का या स्पर्धेमध्ये. 2 मध्ये 12 पॉइंट ट्रॅक वरती साहिल भोईरला पाहत आहे. चांगले गोलंदाजी आतापर्यंत केल्या ज्याकडे मात्र नक्कीच 5 जवळ 4 बॉल मध्ये धावा खर्च केला 6. 2 मध्ये करायचे अद्याप 12 धावा. 2 मध्ये 12. दोन्ही बॉल वरती मोठे ब्लास्ट करावे लागतील कारण स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. 2 मध्ये 12. स्लोवर 1 बॉल समोर घेतलाय. व्हॉट इज लॉंग ऑफ द फील्डर आहे वैभव पाटील मात्र नक्कीच पकडलाय जेल मैदानाच्या आतमध्ये. संपलाय अनिकेतचा खेळ. आता समीकरण येऊन टेपलाय 1 मध्ये 12. जबरदस्त संगीत मात्र नक्कीच आपण ऐकला. मी पांज्याचा हाय मैदानाच्या आतमध्ये सांगून दिलाय. टीम गोवंटे संघाला 1 बॉल आणि 12 धावेची गरज. 1 मध्ये 12.
त्या धावा सुद्धा मात्र नक्कीच अनेक वेळा क्रिकेट विश्वपटलावरती आपण होताना पाहिले, पण तो आज या मैदानावरती होतील का हा प्रश्न टीमनं उभा केला. एक मध्ये 12 धावेची गरज, एक बॉल 12. नवीन फलंदाज आपण पाहिलं असेल 1 मध्ये 12. शेवटचा बॉल स्विचेट घ्यायचा प्रयत्न, हा सुद्धा फेकल्या डॉट आणि टीम जिंकल्या. टीम अक्कादेवी पांजे संघ हा सामना जिंकला 11 धावेनं. वर्ल्ड प्लेट आणि हार्ड लक. टीम आपण पाहायचे स्वर्गीय अनिस्मृती जय हनुमान गोवटे संघ. डीजे चला फिरकोन संघ आपला डिसिजन मात्र नक्कीच कळवा आणि त्वरित त्या मैदानाचा मात्र नक्कीच सहभाग घ्यायचा. तोपर्यंत आपण अतिथी कक्षामध्ये एक मात्र नक्कीच त्या दरम्यान अतिथी कक्षामध्ये उपस्थित मान्यवरांचं हेतुचित मानसन्मान करूया. या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय काँग्रेस कमिटी कुंडेगाव आयोजित काँग्रेस चषक 2026 मध्ये या ठिकाणी आजची दुसरा रजनी आणि रजनीमध्ये आलेल्या या पाहुण्यांचं हेतुचित मानसन्मान होईल. नक्कीच उमेशजी पांडुरंग पाटील यांचं स्वागत असेल व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांमध्ये. कुंडेगावचे उद्योगपती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते असते आमचे उमेशजी पाटील यांचं स्वागत केलं जातोय कुंडेगाव कमिटीच्या वतीने. तर या सामने उठरला ज्याकडून अष्टपैलू खेळ केला. फलंदाजीमध्ये जवळजवळ 15 धावा कुठल्या, त्यामध्ये एक षटकार चौकार ठोकला. त्यानंतर गोलंदाजीमध्ये अंतिम षटक फेकत असताना 18 धावा मात्र नक्की डिफेंड केल्या, एक विकेट पटकावला. द प्राऊड ऑफ पांजे, द बायकर मॅन साहिल भोईर ठरलाय या सामन्याचा सामनावीर. नक्कीच उमेशजी पाटील यांचा सन्मान होतोय. कुंडेगावातील उद्योगपती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं उमेशजी यांचा सन्मान